अध्ययन निष्पत्ती 0595B04 मानवाच्या उत्क्रांतीचे टप्पे सांगतात. इयत्ता 5वी. विषय परिसर अभ्यास. घटक उत्क्रांती. उत्क्रांती सतत आणि संथ गतीने होणारा बदल म्हणजे उत्क्रांती. चार्ल्स डार्विन याने उत्क्रांतीची संकल्पना सुस्पष्ट स्वरूपात पहिल्यांदा मांडली. चार्ल्स डार्विनच्या मते ज्या प्रजाती बदलत्या पर्यावरणाशी जुळवून घेण्यास सक्षम असतात त्या टिकून राहतात आणि ज्या प्रजाती तसं करू शकत नाही त्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेत नष्ट होतात. पूर्वी डायनोसॉर वर्गातील प्राण्यांच्या अनेक महाकाय प्रजाती होत्या. निसर्गातील संकटे किंवा पर्यावरणातील आकस्मिक बदलामुळे त्या प्रजाती अचानक नष्ट झाल्या. किंवा आकस्मिक बदलामुळे ह्या महाकाय प्रजाती अचानकपणे निसर्गातून नष्ट झाल्या. प्राण्यांच्या उत्क्रांतीचे टप्पे. नंबर 1. अपृष्ठवंशीय सजीव. पाठीचा कणा नसलेले सजीव. उदाहरणार्थ गोगलगाय, शिंपले, तारामासा, जेलीफिश इत्यादी. उदाहरणार्थ गोगलगाय. गोगलगायला पाठीचा कणा नसतो. ती आपल्या स्नायूंचा विशिष्ट असा उपयोग करून समोर सरकत असते. पृष्ठवंशीय सजीव. पाठीचा कणा असलेले प्राणी म्हणजे पृष्ठवंशीय सजीव. उदाहरणार्थ मासा, सरडा, घोरपड. मत्स्यवर्ग हा पाठीचा कणा असलेल्या प्राण्यांमध्ये मोडतो. उभयचर प्राणी. पाणी आणि जमीन दोन्ही ठिकाणी वावरणारे प्राणी म्हणजे बेडूक. पाणी आणि जमीन या दोन्ही ठिकाणी या प्राण्याचा वावर असतो आणि ते विशिष्ट प्रकारे श्वसन करतात. फुफ्फुसे आणि त्वचा यामार्फत त्यांचं श्वसन असते. पाणी आणि जमीन दोन्ही ठिकाणी वावरणारे प्राणी बेडूक. पृष्ठवंशीय सजीव त्यामध्ये सरपटणारे प्राणी साप, पाल, घोरपड, मगर इत्यादी प्राणी या वर्गात मोडतात. ते आपल्या विशिष्ट स्नायूंचा वैशिष्ट्यपूर्ण हालचाल करून समोर सरकत असतात, सरपटत असतात.
सस्तन प्राणी, उदाहरणार्थ गाय, पृष्ठवंशीय प्राण्यांच्या वर्गातील हा सर्वात अधिक उत्क्रांत टप्पा म्हणजे सस्तन प्राणी होय. पिलांना जन्म देणे, अंगाच्या दुधावर त्याचे पोषण करणे ही महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. सस्तन प्राणी हा सर्वात मोठा टप्पा आहे. पक्षी वर्ग. पक्ष्यांचे शरीर दोन्ही टोकांना निमुळत असते, त्यामुळे त्यांना हवेत उडताना विरोध होत नाही. पुढच्या पायांचे पंखात झालेले रूपांतर पोकळ हाडे यामुळे त्यांची शरीरे हलकी व उडण्यासाठी अनुकूलित झाली. मुरलीधर थोरात, सरस्वती विद्यालय, चिखलगाव, तालुका, जिल्हा अकोला. थँक यू.